तुम्ही तुमच्या जोडीदाराला तोपर्यंत ओळखू शकणार नाही जोपर्यंत तुम्हाला लेकरू होत नाही. कारण जोपर्यंत तुमचं रिलेशनशिप असतं तोपर्यंत सगळं गोडी गुलाबीच चालू असतं. मग सुदैवाने तुमचं लग्न झालं तर त्यानंतर थोडा बहुत चिडचिडेपणा देखील दिसून येऊ शकतो. एखाद दुसरे अवगुणही दिसतील आणि यापुढे जाऊन त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट जी तुम्हाला दिसेल ती म्हणजे हा तुमचा जोडीदार त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या खरंच पार पाडतो का याविषयीचं सत्य. पुढे जाऊन एकदा हे लेकरू झालं तेव्हा तुम्हाला त्या जोडीदाराचा खरा चेहरा दिसून यायला लागतो. कारण एखादा जीव या जगात आणून वाढवणं ही गोष्ट करताना फक्त डेडिकेशन, प्रेम यासारख्याच गोष्टी लागत नाही, तर टफ सिच्युएशन हँडल करण्याची मानसिक ताकदही लागत असते. हा नवा जीव वाढवताना या दोन व्यक्तीचं खरं कॅरेक्टर काय हे दिसून यायला लागतं. काही लोक या लेकराला आदर्श पालकांसारखं वाढवतात आणि त्यांना माझा सल्यूट आहे, पण इतर काही लोक ते या लेकराला वाढवता वाढवता अगदी ढासळून पडतात. आणि यापेक्षाही खूप घाबरून टाकणारी गोष्ट म्हणजे तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही की हा तुमचा जोडीदार हा कसा आहे जोपर्यंत तुमच्या आयुष्यात खडतर गोष्टी येणार नाहीत. आणि मला लेकरांच्या पालकांना सुनवायचं नाहीये. मला माहिती आहे की लेकरं वाढवणं खूप काय जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण मला म्हणायचं हे आहे की अजून प्लॅनिंग करत असाल, तुमच्या या जोडीदारासोबत लेकरू तयार करत असताना थोडंसं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. तो कसा बिहेव करतो, तो रिस्पॉन्सिबिलिटीज कसं हाताळतो, त्याने त्याचं स्वतःचं आयुष्य कसं रचलंय, आणि या सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा आयुष्याची सगळीकडून वाट लागलेली असते तेव्हा हा व्यक्ती रिॲक्ट कसा करतो, बिहेव कसा करतो. कारण हा जो स्वभाव आहे ना, हा स्वभाव लग्न झाल्याने किंवा लेकरू झाल्याने बदलणार नाहीये. हा त्याचा मूळ स्वभाव आहे. याला जितक्या आगीत ओताल तितका त्याचा भडका उडत असतो आणि याचा आवाज वरचेवर मोठाच होत जाईल. त्यामुळे काळजी घ्या.